लक्षवेधी क्रमांक 4. वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी 2 वेळा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहे. मी पॉइंटेड उत्तर फक्त मंत्री महोदयाकडून या ठिकाणी अपेक्षा धरेल. खरं तर हे उत्तर दिलेलं आहे, या उत्तरामध्ये अधिकाऱ्यांकडून फार मोठ्या त्रुटी या ठिकाणी दिसून येत आहे. खरं तर या उत्तरामध्ये 2017ला 11 गावं लिहिलेली आहेत आणि 2021ला 223 गावं दिसलेली. तर मला हे सांगायचं आहे की खरं तर या ठिकाणी 223 गावं आहेत का किती गावं आहेत उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय? कारण 223 दिलेली आहेत तिथं गावं. तर खरं तर त्या ठिकाणी उत्तरामध्ये समाविष्ट झालेली 2021ला जी गावं झाली समाविष्ट, ती किती गावं झालेली समाविष्ट आहेत? मंत्री महोदय, म्हणजे मला विचारता येईल पुढे. अण्णा बसा. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे 23 गावं आपण पुणे महानगरपालिकेने घेतले. सदस्य भीमराव अण्णा तापकीरांच्या ह्याच्यामध्ये हा जो खडकवासला मतदारसंघाच्या दृष्टीने जर विचारलं तर त्यांच्या इथे 4 क्षेत्रीय कार्यालयाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये धनकवडी, सहकारनगर. 2 मिनटं, मी तुम्हाला गावं सांगते 2 मिनटं. गावं 23 आली ना, पुणे शहरात 23 गावं समाविष्ट झाली. ठीक. अण्णा परत तुम्हाला संधी देत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एकूण 32 गावं समाविष्ट, 34 गावं झाली. त्यापैकी 2 गावं वगळल्यानंतर 32 गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली. या उत्तरामध्ये या ठिकाणी ज्या हद्दी दाखवलेल्या आहेत की वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये खडकवासला मतदारसंघातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ज्या झाडणकामाच्या ज्या हद्दी दाखवलेल्या आहेत, तर या ठिकाणी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये 544 या ठिकाणी हद्द दाखवलेली आहे. त्याची साफसफाई करण्यास सेवकांची संख्या या ठिकाणी 112 दाखवण्यात आलेली आहे. दुसरीकडे धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या ज्या हद्दी आहे, ही हद्द 295 आहे आणि त्या ठिकाणची कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे ती 330 आहे. तर मला या ठिकाणी ह्या दोन्ही ठिकाणी जरा या उत्तरामध्ये एकीकडे तुमच्याकडे 544 हद्दी साफ करण्याला फक्त 112 सेवक आहेत का, हा माझा प्रश्न राहील. आणि दुसरीकडे तुमच्याकडे खडकवासला मतदारसंघामध्ये धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे साफसफाई जे कर्मचारी करत असतात हद्दीनुसार ते 330 आहे. म्हणजे एकीकडं संख्या कमी दिसत आहे. माझा आपल्या या माध्यमातून मी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाला असा प्रश्न विचारत आहे की ज्या आपण हद्दी या ठिकाणी या हद्दीवर आपण जे झाडणकाम करतो, हे झाडणकाम करत असताना या संपूर्ण हद्दीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे की जेणेकरून आपण त्या क्षेत्रफळानुसार झाडून काम करत असेल, लांबी रुंदी गुणिले काय असेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी झाडणकाम करत असेल, तर एकूण क्षेत्रफळ किती आहे की ज्यामध्ये एकूण असणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांची एकूण संख्या किती आहे? ठीक आहे. दुसरा माझा प्रश्न राहील की या ठिकाणी यामध्ये झाडणकाम नाही, आता स्पेसिफिक प्रश्न घ्या. आता स्पेसिफिक प्रश्न माझा असा आहे की खडकवासला मतदारसंघामध्ये ज्या हद्दीनुसार जे झाडणकाम केलं जातं त्या संपूर्ण झाडणकामाच्या हद्दीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, हा माझा एक प्रश्न राहील. दुसरा प्रश्न असा राहील की हे झाडणकाम करत असताना आज कोण झाडणकाम करत आहे काही कळत नाही, तर अशा वेळेस महानगरपालिका त्या ठिकाणी ड्रेस कोड देत असते, तर त्या ठिकाणी कोणी ड्रेसच घालून झाडणकाम करत नाही. तर ड्रेस कोड आपण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने काम करत असणाऱ्यांना किंवा परमनंट कामगारांना आपण या ठिकाणी ड्रेस घालण्यासाठी बंधन करणार आहात का, हा माझा दुसरा प्रश्न राहील. आणि तिसरा प्रश्न माझा आहे की ज्यावेळेस आपण एखादा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जो कामगार आपण घेत असतो आणि काम करत असतो, त्या कामगारांचा असणारा प्रॉव्हिडंट फंड हा त्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होतो का? कारण आज अशी परिस्थिती झालेली आहे की या ठिकाणी सर्व बोगस कामगार त्या ठिकाणी दाखवले जात असतात, कामावर ते साफसफाई करत नसतात
ठीक आहे ना. त्यामुळं कोणत्याही भागामध्ये अध्यक्ष महोदय आम्हाला बोलायला तर संधी द्या तुम्ही. संपवा. अध्यक्ष प्रश्न घ्या महोदय अण्णा, तुम्ही प्रश्न 2 घ्या. मिनिटं सुद्धा बोलून देत नाही. पाठीमागची लक्षवेधी तुम्ही अर्धा तास चालू देताय 15 मिनिट. आम्हाला 2 मिनिटं बोलू द्या. बोला बोला. तर अध्यक्ष महोदय जी साफसफाई केली जात असते त्या ठिकाणी जो कर्मचारी वर्ग असतो तो त्या ठिकाणी पुरेसा असताना सुद्धा त्या ठिकाणी काम केलं जात नाही. तो कामावर न येता त्याची हाजरी त्या ठिकाणी लावल्या जात असते, त्याचा पगार काढला जात असतो. तर त्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्याची सविस्तर चौकशी करणार आहात का, हा माझा तिसरा प्रश्न राहील. आणि आपण हाजरी तर दरवेळेस आपण घेतच असतो. तर ह्या 3 प्रश्नाचं मला उत्तर दिल्याच्या नंतर ठीक आहे, मला मंत्री 2 महोदय. प्रश्न त्या ठिकाणी मंत्री राहतील, महोदय. त्याचं उत्तर नंतर देऊ. अध्यक्ष महोदय, जी खडकवासला मतदारसंघाची जी हद्द आहे त्याचा आता जसा उल्लेख केला तशी 32 गावं पुणे महानगरपालिकेने घेतली आणि ह्या मतदारसंघामध्ये आपण आत्ता जी समाविष्ट झालेली त्या गावाचा पण कचरा आपण पुणे महानगरपालिका सध्या उचलते. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय की आपल्याकडे कर्मचारी कमी आहे. आत्ता जेवढी गरज आपल्याला तिथे होती त्याच्यापेक्षा 50%च कर्मचारी आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये आपलं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, ड्रेस कोडच्या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा पण कंपल्सरी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून वॉर्ड ऑफिसरना सूचना देते की त्यांनी जे कर्मचारी कॉन्ट्रॅक्च्युअल ह्याच्यावर जे नेमलेले आहेत ते त्या ड्रेस कोडचं पालन करतात का नाही हे तपासावं. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, प्रॉव्हिडंट फंडचा जो विषय आहे अध्यक्ष महोदय, जे कॉन्ट्रॅक्च्युअलचे जे येतात वर्कर, तर तो प्रॉव्हिडंट फंड हा ज्याचं कॉन्ट्रॅक्ट असतो, ज्याच्याकडे ते लोक काम करतात ते देतात. आपण महानगरपालिका डायरेक्ट प्रॉव्हिडंट फंड देत नाही, कारण आपल्याकडे ते कर्मचारी नसतात, म्हणजे आपल्या पेरोलवरचे ते नसतात, ते कॉन्ट्रॅक्च्युअल असतात, त्यामुळं तो कॉन्ट्रॅक्टर देतो. अध्यक्ष महोदय, तरीसुद्धा अध्यक्ष महोदय, यांचा खडकवासला मतदारसंघाचा हे जो कचरा व्यवस्थापनचा प्रश्न त्याच्यामध्ये गंभीरच आहे, कारण ॲडिशनल इतर गावांचा कचरा उचलणं, तो जिरवणं, याचं व्यवस्थापनचं अजून काम मार्गी लागलेलं नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे वॉर्ड ऑफिसरला ह्या ज्या त्रुटी आहेत तर त्याच्यावर लवकरात लवकर चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील. बापूसाहेब पठारे. बापूसाहेब. अध्यक्ष महोदय, पुणे महानगरपालिका जर आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अण्णा माझ्यानंतर बोला लगेच, अण्णा माझ्यानंतर आलो. आज या ठिकाणी पुणे महानगरपालिका जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची महानगरपालिका मानली जाते. 1 नंबरला तिची लोकसंख्या वाढली होती, परंतु 2 गावं वगळल्यामुळे थोडी कमी झालेली आहे. आता जवळजवळ 524 स्क्वेअर मीटरची पुण्याची हद्द आहे. मुंबईची सुद्धा जवळजवळ तेवढीच आहे, परंतु मुंबईला कामगार 37,000 आहेत अध्यक्ष महोदय, आणि पुण्याला फक्त 11,000 कामगार आहेत, 11,600. जर आपण तफावत पाहिली तर पुण्याच्या कामगारांना 35 ते 50 हजारापर्यंत झाडणकाम दिलं जातं, परंतु प्रत्यक्षात मात्र कॉन्ट्रॅक्टर 1-1 लाख स्क्वेअर फूट त्या कामगारांच्याकडून काम करून घेताना आम्ही पाहतो. मग त्यामध्ये बापूसाहेब, कर्मचारी प्रश्न घ्या. त्या प्रश्न एकच विचारायचा आहे की पुण्यामध्ये एकूण 6 महिन्यामध्ये जर कचरा उचलण्याचं टेंडर दिलेलं पाहिलं तर 1,20,000 रुपये एका टेम्पोला देतात. त्या टेम्पोची किंमत फक्त 6 महिन्यामध्ये फिटू शकते. तर महानगरपालिका 1,20,000 रुपये एका टेम्पोला भाडं देते का? मग टेम्पो स्वतःचेच का घेत नाही, हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर एवढी मोठी महापालिका आहे तर मागच्या वर्षीसुद्धा हा प्रश्न आम्ही विचारला होता, त्यावेळेस उत्तर दिलं होतं माननीय मंत्री महोदयांनी की कामगारांची संख्या पूर्ण केली जाईल. 1 वर्षानंतर सुद्धा त्या भागामध्ये त्या गावांच्या मध्ये तेवढे झाडणकाम दिलेलं नाही आहे. आज जवळजवळ 55 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेत. मग त्या ठिकाणच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक भागात झाडणकाम भागात होणार का, आणि त्यासाठी पाहिजे तेवढे कर्मचारी पुणे महानगरपालिका किती दिवसात मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आपला जो कचरा उचलणं आणि झाडणकाम या संबंधीचा एरिया आपला
खूप वाढलं आहे. आपण हद्दवाढ जेवढी केली, जेवढे गावं घेतली अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय, की कचरा व्यवस्थापनच्या बाबतीमध्ये अजून पण सिस्टीम महानगरपालिकेची या ॲडिशनल भागामध्ये लागलेली नाही आहे. ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. आपल्याकडे आत्ता कर्मचाऱ्यांची पण कमी आहे अध्यक्ष महोदय. ह्याच्यासाठी आत्ता आपण हे जे सगळी क्षेत्रीय कार्यालय आहेत ज्याच्या मध्ये हे विभाग येतात, म्हणजे नुसतं खडकवासला नाही तर आपल्याकडे जेवढी 12 ते 15 मला वाटतं क्षेत्रीय कार्यालय पुणे शहरामध्ये आहेत, तर त्या क्षेत्रीय कार्यालयांनी सगळ्या कचरा व्यवस्थापनाचा एक अहवाल आणि एक आराखडा तयार करून अध्यक्ष महोदय आम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये आम्ही सभासदांना देऊ. त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयाचा आराखडा आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय त्यांनी कचरा गोळा करण्याची जी व्यवस्था असेल ती व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, त्यांचे कचरा कलेक्ट करण्याचे जे पॉईंट्स आहेत ते कुठे कुठे आहेत, त्यांचं कचरा प्लॅन्टची अवेलेबिलिटी काय आहे, त्यांच्याकडे किती कचरा निर्मिती होतो, किती कचरा तिथे त्यांचा जिरवला जातो त्या वॉर्ड ऑफिसमध्ये, आणि त्याचप्रमाणे तिथे काही जागा उपलब्ध आहेत का की नव्याने प्लॅन टाकण्यासाठी, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अहवालामध्ये समावेश करतील अध्यक्ष महोदय. आणि सदस्यांना आम्ही 30 दिवसामध्ये तो अहवाल देईल. दुसरा विषय सदस्यांनी विचारला जे काही भाड्यासंदर्भाचा, तर अध्यक्ष महोदय मी माहिती घेऊन त्यांना ती माहिती पटलावर ठेवेल. ठीक आहे. सुनील भाऊ कांबळे. अध्यक्ष महोदय, खरं तर या ठिकाणी पुणे शहराच्या दरवर्षी मागच्याही अधिवेशनात कचऱ्याच्या विषयात प्रश्न विचारले होते. माननीय मंत्री महोदयांनी त्याला उत्तरं दिले होतं. या ठिकाणी हडपसर भागात जो कचरा डेपो आहे त्या संदर्भात मागच्याही अधिवेशनात प्रश्न विचारला होता की आजूबाजूला आपण त्या ह्याच्यावर प्रोजेक्टवर एवढा खर्च करतो आणि त्याची दुर्गंधी अर्धवट त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकवस्ती, नागरी वसाहती आहेत त्या भागातल्या लोकांना त्रास होतो. ह्याच्यावर आपण काय कारवाई करणार का, हा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा की या ठिकाणी ज्या काम करणारे जे कर्मचारी आहेत, कायमस्वरूपी जे सेवक आहेत, ते अनेक कर्मचारी काम न करता त्यांच्या नावावर दुसरे लोक हे करतात, काम करतात किंवा ते हजेरीपुरतेच मर्यादित आहेत. खरं तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महानगरपालिकेच्या ह्याच्यात कोविडनंतर कुठलाही वरिष्ठ अधिकारी त्या भागात फिरत नाही, हजेरी कोटीवर जात नाही किंवा स्वच्छतेकडं दुर्लक्ष आहे. तर माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारू इच्छितो की या ठिकाणी आपण महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण सूचना देणार का आणि आदेश देणार का की त्या भागात आपण खरं तर सकाळी राऊंड मारायचे काही वर्षापूर्वी अधिकारी, आत्ता ती पद्धत बंद झाल्यामुळे हा शहरात कचरा प्रचंड प्रमाणात आहे. तर याच्यावर आपण काय अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठांना सूचना देणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जो हडपसरचा कचरा प्रकल्प आहे, सदस्यांनी जे आता इथे सांगितलं, तिथल्या नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत अध्यक्ष महोदय. आपण नेहमी महानगरपालिका त्याच्यावर वास येऊ नये किंवा काय याच्याबद्दल उपाययोजना करत असते अध्यक्ष महोदय, पण अजून पण आपण त्याच्यामध्ये पूर्ण समाधान तिथल्या लोकांचं करू शकलो नाही अध्यक्ष महोदय. ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे कचरा व्यवस्थापन आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी आपण वॉर्ड ऑफिसरला हा अहवाल तयार करण्यासाठी का सांगतोय, तर वॉर्ड ऑफिसरला आपल्याला ह्या सगळ्यासाठी जबाबदार धरता आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण आत्ता जर आपण बघितलं असेल अध्यक्ष महोदय, जर खालच्या कॉन्ट्रॅक्टच्या पद्धतीने जे काम करणारे कर्मचारी आहेत त्याच्यावरचं नियंत्रण हे कोणातरी जबाबदार अधिकाऱ्याचं असलं पाहिजे आणि ते वॉर्ड ऑफिसरचं असलं पाहिजे. म्हणून आपण त्यांना ह्याच्यासाठी जबाबदार ह्याच्या पुढच्या काळामध्ये धरू अध्यक्ष महोदय. आपण 30 दिवसात त्यांच्याकडनं तिथल्या व्यवस्थापनाचा अहवाल मागून आम्ही सदस्यांना देऊ अध्यक्ष. सन्माननीय सदस्य मगापासून जे प्रश्न विचारतात आहेत त्या प्रश्नाचं गांभीर्य माननीय मंत्री महोदयांनाही माहिती आहे, कारण की त्या पण पुण्यातल्याच आहे. मी आशिष तुझ्याकडेच पाहतो. अध्यक्ष महाराज, खरं तर याच्यामध्येच मोठा खेळ आहे, ज्याचं टेंडर असते अध्यक्ष महाराज, त्याच्यात असे क्लॉज टाकले जातात की त्या विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरलाच ते काम मिळावं असा त्याच्यातला दृष्टिकोन असतो. कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार, कचरा पण खातात अध्यक्ष महाराज आणि शेण पण खातात. अध्यक्ष महाराज, हे मगापासून सन्माननीय सदस्य जे सत्ता पक्षाचे विचारतात आहेत आणि माधुरीताई इत्ता पाणी गोलगोल पाणी इथंच असे फिरतात आहेत.
तर मला असं वाटतं की ताईंनी खऱ्या अर्थानं या प्रश्नाचं उत्तर देत असताना हे सगळं जे काय, कारण की आखरी कचरा हा कचरा त्याला आपण जे काही त्याला त्याच्यासाठी त्याला तो कचऱ्यापासून काही वस्तू तयार करायच्या वगैरे वगैरे, विद्युत तयार करायच्या, असे खूप प्रोजेक्ट अनेक महानगरपालिकांनी लावलेले आहेत. पण त्याचाही उपयोग नाही, कारण की त्याच्यातही गडबड केली जातं. आणि म्हणून या कचऱ्याचा प्रॉपर विल्हेवाट आणि याच्यात चाललेला भ्रष्टाचार, आणि ते मगापासून आमदार महोदय म्हणतात की त्याची मिटिंग लावणार का, पण तुम्ही ते गोल गोल पाणीत चाललेलं आहे. आखरी या खऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण की हे जनतेशी निगडीत आहे. जनतेच्या घामाचा पैसा महानगरपालिकेमध्ये करारूपाने जातो आणि त्या पैशाचं व्यवस्थित लोकांसाठी उपयोग होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. आणि तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अशी आहे ताई की याच्यामध्ये कडक आपण धरून घ्या. आपणही पुण्यात राहता, आपणही हा प्रश्न विचारला होता तुम्ही आमदार असताना, मला आठवतो तो प्रश्न. त्यामुळे आपणही याच्यातून गेलेलात, आता मंत्री आहात. आता मंत्र्याचा दंडा कसा असतो ते तुम्ही सांगा, आणि ते पूर्ण हे कचराखान्याचं जे काम आहे ते आपण बंद करणार का? अध्यक्ष महोदय, जसं नाना पटोलेजींनी सांगितलं तसं मी पण पुण्याचीच आमदार असल्यामुळे हा विषयाचं गांभीर्य मलाही माहिती आहे. म्हणून मी प्रश्नाचं उत्तर देताना नाना पहिल्यांदाच सांगितलं की हे जे काही त्रुटी आहेत ते मान्य आहेत, व्यवस्थापन काही व्यवस्थित नाही आहे हे पहिल्यांदाच मी मान्य केलं, हे त्याच्यासाठीच मान्य केलं. दुसरं नाना की आपण काम सुरू करायचं, मी तुमच्याच बोलण्याची वाट बघत होते, पण काम सुरू करण्यासाठी किंवा 1 महिन्यामध्ये आपण ह्यांच्याकडनं तिथल्या व्यवस्थापन काय करू शकतो ह्याचा अहवाल मागवण्यासाठी मी आत्ता निर्देश दिलेले आहेत. आपण अहवाल आल्यानंतर अध्यक्ष महोदय, हा अतिशय पुणे शहराच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. मी पुणे शहराच्या सगळ्या आमदारांची एक आयुक्तांबरोबर कचरा व्यवस्थापन एवढ्याच एका विषयामध्ये बैठक लावेल आणि जर नानांना इच्छा असेल तर त्यांनाही बोलवेल. ठीक आहे. बैठक लावतो म्हणल्यानंतर काय विषय आहे? अहो बैठक लावतो म्हणले, सांगितलं ना. तुपे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, पुणे शहराचा कचऱ्याचा प्रश्न असला तरी खऱ्या अर्थानं कचरा पीडित जे नागरिक आहेत ते माझ्या मतदारसंघाचे आहेत. संपूर्ण पुणे शहराचा कचरा हा आमच्या माथी मारला जातोय. हडपसरला सगळे कचरा डेपो आहेत. मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं की सगळे कचरा प्रकल्प कुठल्या भागामध्ये आहेत. तेव्हा अध्यक्ष महोदय, या सगळ्या याच्यामध्ये सगळं पोटतिडकीने बोलतायत. मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मान्य केले, ते आमच्याबरोबर त्या ठिकाणी महानगरपालिकेपासून या विषयावरती बोलतायत. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा की या नियोजनामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत आणि हेही सांगितलं की सर्व आमदारांच्या बरोबर महानगरपालिकेच्या कमिशनरांची बैठक घेतली जाईल. पण मूलभूत प्रश्न असे आहेत की जे आमदारांना दिसतं ते अधिकाऱ्यांना दिसत नाही का? रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग हे अधिकाऱ्यांना दिसत नाही का? अध्यक्ष महोदय, त्यांचं त्यांच्या शहरावर प्रेम नाहीये का? नागरिक तक्रार करतात, त्या तक्रारीची सुद्धा दखल घेतली जात नाही. एक तर पहिली गोष्ट म्हणजे अध्यक्ष महोदय, ज्यावेळी शहर एवढं मोठं आहे, आज महाराष्ट्रातलं मुंबईपेक्षा पुणे हे भौगोलिकदृष्ट्या मोठं शहर आहे. असं असताना सुद्धा पुणे शहराचा सगळा कचरा वाहून एका भागात आणायचा हट्ट का? आणि वाहतूक करतात तर करतात, पण मंत्री महोदयांनाही माहिती आहे की त्या गाड्या झाकलेल्या नसतात. त्या गाड्यातून सगळं ते कचऱ्याचं पाणी रस्त्यावर पडत असतं, मागच्यांच्या पुणेकरांच्या अंगावर उडत असतं, तो कचरा उडत असतो. कुठलाही नियम पाळायचा नाही असं महानगरपालिकेने ठरवलंय का? हे सगळे जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे हे जे अहवाल आले होते, अध्यक्ष महोदय, मी आपल्या समोर फक्त पुणेकरांच्या व्यथा मांडतोय. त्या व्यथा आमच्या मंत्री महोदयांना माहिती आहे. नाही, त्याच्यात बैठक लावणार हे आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, माझ्या आपल्या निदर्शनाला आणायचंय, प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये 11 गावं ही समाविष्ट झाली 2017ला आणि त्याच्यानंतर असं म्हटले 223 गावं समाविष्ट झाली. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये, त्यामुळे ती 23 गावं आलीत. हे रेकॉर्डवर घ्यावं ही विनंती. पण माझं एक मागणी आहे की ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत याच्यावरती मंत्री महोदय कडक शब्दामध्ये महानगरपालिकेला सूचना देणार का? आमची मीटिंग होईल त्यावेळी होईल, पण एक भरारी पथक मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली नेमलं जाणार का, ज्याच्यामध्ये आमदार महोदय असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि अचानक
भेट दिली जाणार का अशा प्रकल्पांना की ज्याच्यामुळे ही दुर्गंधी पसरतीये? प्रकल्पाचे पैसे घेतले जात आहेत पण काम काही केलं जात नाही, कचरा फेकून दिला जातोय. मंत्री महोदय. याच्यावर कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जे सांगितलं ते आता आपल्याकडे पुणे शहरामध्ये हडपसरला एक 200 टनचा आहे, कात्रजला 2 प्रकल्प आहेत, एक 100 टनचा आणि 50 टनचा. बायोगॅसचे आपल्या शहरामध्ये 10 ठिकाणी प्रकल्प आहेत आणि बायो CNGचा सूसला आपल्याकडे एक प्रकल्प आहे. त्यामुळे आपण सध्या त्यांची जी तक्रार होती की सगळा कचरा आम्ही हडपसरला आणून टाकतो, तर नाही, आम्ही आता पुणे शहराच्या सगळ्या भागामध्ये कचऱ्याचे प्रकल्प उभारण्यासाठीचे प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय. पण मी पहिल्यांदाच सांगितलं की हे जे कचरा व्यवस्थापन आहे, कचरा उचलला जातो का नाही, अध्यक्ष महोदय, एक अधिकाऱ्याला ह्या जबाबदारी निश्चित केली जाईल आणि जर त्याच्यामध्ये कुचराई झाली तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करता येईल. अशा पद्धतीने आपण त्याच्यावरच्या जबाबदारी निश्चित करू अध्यक्ष महोदय. आणि जसं मी सांगितलं तसं एक मीटिंग आपण कचरा व्यवस्थापनाची सगळ्या आमदारांबरोबर, आयुक्तांबरोबर घेतली जाईल आणि तिथे ह्यांचे जे सगळे प्रश्न आहेत, जे मंत्री जरी असेल तरी माझ्या भागाचे पण सेम प्रश्न आहेत, ते तिथे आपण चर्चा करून तिथे एखादा अधिकारी आपण ह्याच्यासाठी जो आहे त्याची जबाबदारी निश्चित करू. आणि जर हे झालं नाही तर त्या अधिकाऱ्याची ही जबाबदारी राहील आणि सगळी कारवाई आपल्याला त्या अधिकाऱ्यावर करता येईल. अध्यक्ष अण्णा, फक्त स्पेसिफिक प्रश्न घ्या. स्पेसिफिक प्रश्न प्रश्न घ्या. विचारतो. उत्तरामध्ये मुख्य लेखापरीक्षक व स्थानिक लेखापरीक्षण विभाग व महालेखाकार यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजावर मागील 5 वर्षात नोंदवलेल्या प्रमुख लेखापरीक्षण आक्षेपापैकी किती आक्षेप निकाली काढण्यात आलेले आहे व त्या त्रुटीवर आपण जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली? ठीक आहे, मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आता माझ्याकडे माहिती अवेलेबल नाही, मी माहिती घेऊन सदस्यांना. ठीक आहे, पुढे जाऊ. लक्षवेधी क्रमांक 6